खड्ड्यातला हा मृतदेह, खून करणारे हात आणि खुनाचा कट हे सगळं काही उघड झालंय। प्राध्यापक राजाभाऊ लोंढेंचा 40 दिवसांपूर्वी खून करण्यात आला, तर 42 दिवसांपूर्वी 2 खड्डे खोदून ठेवण्यात आले। दृश्यम सिनेमातल्या दृश्याप्रमाणे हत्येचा कट विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या आरोपींनी रचला। रियालिटी शोच्या निर्मितीसाठी 3 वर्षांपूर्वी लोंढेंनी विशाल राठोडला 50 लाख रुपये दिले होते, मात्र शो सुरू झाला नाही। त्यामुळे लोंढेंनी विशालकडे पैशांचा तगादा सुरू केला। त्यामुळे राजाभाऊ लोंढेंच्या खुनाचा कट गेवराई तांडा परिसरात रचण्यात आला आणि तिथेच मृतदेह गाडण्यात आला होता। खून आणि खुनाच्या आधी काय झालं त्यावर एक नजर टाकूया। 3 फेब्रुवारीच्या रात्री गेवराई तांड्यातल्या निर्जन शेतात जेसीबीनं 8 फुटांचे 2 खड्डे खोदून ठेवण्यात आले। गुप्तधनासाठी खड्डे खोदल्याचं कारण सांगण्यात आलं। तर 5 फेब्रुवारी रोजी आरोपींनी राजाभाऊ लोंढेंना पार्टीसाठी सोबत नेलं। घातपाताची शंका आल्यानं लोंढेंनी स्वतःची बंदूक सोबत घेतली। पार्टीत आरोपींनी लोंढेंना मद्यपान करायला भाग पाडलं। यावेळी 2 महिला देखील सोबत होत्या। रात्री 2:30 वाजता आरोपी विशालनं शहरातील रेल्वे उड्डाण पुलाजवळ लोंढेंच्या बंदुकीनं त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली। त्यानंतर आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह गाडण्यात आला। 6 फेब्रुवारीला जेसीबी चालकाला बोलावून पुन्हा खड्डे बुजवण्यात आले। पोलीस केसची भीती जेसीबी चालकाला दाखवण्यात आली। तपासाची दिशा भरकटवण्यासाठी 8 फेब्रुवारीला विशाल राठोड राजाभाऊ लोंढेंचा मोबाईल घेऊन पुण्याला गेला। तिथून लोंढे यांच्या मोबाईलवरून त्यानं इंग्रजी स्टेटस ठेवलं, मात्र स्पेलिंग मधल्या चुकीनं पोलिसांचा संशय बळावला। घटना अशी झाली की 5 तारखेला त्यांनी पार्टी केल्यानंतर त्यांचे पैशाचे एकमेकांचे हे होते, काही त्याचे देणेघेणे होते। कारण की खतरों के खिलाडी सारखा त्यांना एक गेम त्यांना चॅनल करता एक डेव्हलप करायचा होता। त्याच्याकरता त्यांनी पैसे त्यांना दिलेले होते आणि त्याच्यातून पैसे परत न करता असल्यामुळे त्यांचे वाद होत होते। राजाभाऊ लोंढेंच्या नातेवाईकांनी 10 मार्च रोजी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली। त्यानंतर तपासाला वेग आला। पोलिसांनी विशाल आणि आकाशला वेगवेगळ्या ठिकाणी बसवून त्यांची चौकशी केली। पोलिसांनी चौकशीत दोघांच्या जबाबातली विसंगती, लोंढेंसोबत झालेला आर्थिक व्यवहार, परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सज्जड पुरावे गोळा केले। पुरावे इतके मजबूत होते की 15 मार्चला विशाल आणि आकाशनं अखेर गुन्हा कबूल केला। जे प्रमुख आरोपी आहेत विशाल राठोड आणि आकाश पवार यांना अटक केलेली होती, ज्याच्यामध्ये नंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या अटकेमध्ये चौकशी करता त्यांनी जे मयत राजाभाऊ लोंढे आहे यांचा मर्डर केल्याचं निष्पन्न झालं। अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख राहिलेल्या राजाभाऊ लोंढेंच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा करणाऱ्या विशाल राठोडनं त्यांच्या रक्तानं गुन्ह्याचा रियालिटी शो लिहिला। तब्बल 40 दिवस त्याचा गुन्हा अंधारात होता, मात्र कोणताही गुन्हा लपत नाही। आरोपींनी खोल खड्ड्यात जरी मृतदेह गाडला होता, तरी खड्ड्यातून सत्य अखेर समोर आलंच। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।